मनमाड, नांदगाव, येवला आणि चांदवड परिसरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून मुख्य रस्ते आणि महामार्गांवर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्याने अपघातांची मालिका सुरू असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. खड्ड्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानेही महत्त्वाचे निर्देश दिले असतानाही स्थानिक प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. शिवसेना महिला आघाडीच्या शिवदुर्गा शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नांदगाव येथे बैठक उत्साहात संपन्न झाली. शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, उपनेत्या व प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे, तृष्णा विश्वासराव, संजना घाडी, माजी आमदार निर्मला गावित, आमदार व लोकसभा संपर्क प्रमुख सुहास अण्णा कांदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, सौ अंजुमताई कांदे, जिल्हा संपर्क प्रमुख संगीता खोडाना यांनी मार्गदर्शन केले. महिला संघटन अधिक बळकटीकरण, पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्याबाबत तसेच आगामी काळातील संघटनात्मक नियोजनासह प्रत्येक प्रभाग, गाव आणि शाखा स्तरावर महिला पदाधिकाऱ्यांचे सक्षम जाळे उभारणे, नव्या महिला शाखा प्रमुखांच्या नियुक्तीद्वारे संघटन विस्ताराला गती देणे, मतदार यादी पुनरीक्षण प्रभावीपणे राबविणे, बूथनिहाय रचना अधिक सक्षम करणे, जनसंपर्क वाढविणे तसेच आगामी निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर प्रभावी रणनीती आखणे या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. मनमाड नगर परिषदेने नगराध्यक्ष योगेश पाटील व मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अभय योजनेअंतर्गत मालमत्ता करात 50% सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा असे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी सुनील हाडगे, नगरसेवक विशाल आहिरे, कर अधीक्षक पुष्पक निकम, सहाय्यक कर अधीक्षक मनोज मगर, योगेश साबळे, उमेश सोनवणे, अतुल भंडारी उपस्थित होते. प्रहार शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी चांदवड येथील नाफेडच्या गोदामात जाऊन साठविलेल्या कांद्याचे पंचनामा केला. कार्यकर्त्यांनी साठवलेला कांदा उकरला त्यावेळी सडलेल्या, कुजलेला तसेच कांद्यातून अक्षरशः पाणी निघत असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. मनमाड बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावसामुळे या ठिकाणी अक्षरशः या खड्ड्यात पाणी साचून बस चालक व प्रवासी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. प्रशासनाने तातडीने बस स्थानक आवारातील खड्डे बुजवावेत अशी मागणी होत आहे. मनमाड शहरातील भाजी विक्रेते तसेच शेतकऱ्यांकडून नगर परिषदेच्या नावावर ठेकेदारामार्फत अवाजवी वसुली केली तर मटण, चिकन व मासळी विक्रेत्यांसाठी वेगळा ठेवा असून त्यांच्यावरून अव्वाच्या सव्वा करण्यात येणारी रक्कम थांबवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे व जिल्हा सचिव गंगाभाऊ त्रिभुवन यांनी नगराध्यक्ष योगेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड परिसरात कांद्याच्या रिकाम्या गोण्या संशयास्पदरित्या आढळून आल्या. परराज्यातून निकृष्ट हलक्या दर्जाच्या आणून नाफेड व एनसीसीएफ गोदामात साठवून या गोण्या फेकण्यात आल्याचा आरोप होतोय. चांदवड तालुक्यातील दहिवद येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मनमाडचे नगराध्यक्ष योगेश पाटील, चांदवडचे नगराध्यक्ष वैभव बागुल, बाजार समितीचे सभापती नितीन आहेर, उपसभापती विक्रम मार्कंड, गणेश निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिरंग्याचे पूजन करण्यात आले. नीट परीक्षेत यश संपादन करणारे अभिषेक जाधव तसेच शेतकरी कुटुंबातील किशोर निंबाळकर, देवेंद्र निंबाळकर हे सैन्य दलात भरती झाल्याने त्यांच्या आईवडिलांचा ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, पालक आणि युवक उपस्थित होते. मनमाडमध्ये GNMA कोर्स फक्त 9,999 मध्ये, पात्रता 12वी पास नापास, सिद्धी पॅरामेडिकल. संपर्क क्रमांक 9823 25 53 55, 91 45 15 59 55. द न्यूजचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा. जनश्रद्धा न्यूज, जनतेच्या समस्यांचे स्पष्ट प्रतिबिंब. आमच्या जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ताज्या घडामोडींसाठी अपडेट रहा.